प्रकारची ही भावना आहे का? मग अभिजित, मला तुम्हाला विचारायचं आहे, मी तुमची ती पोस्ट पण वाचली, तुम्ही या मुद्द्यावरती व्यक्त झालात. अ, काय एक नागरिक म्हणून, सामान्य नागरिक म्हणून काय त्रास आहे? खरं तर कुणाला वाटू शकतं ग्रामीण भागात हा सगळा कार्यक्रम महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत बघितला जातोय, कदाचित त्या माणसांना लक्षात येणार नाही, अरे हे कबुतरांमुळे काय चर्चा करतात कबुतरांवर, असं वाटू शकतं. त्या प्रेक्षकांसाठी सांगा, कबूतर हा विषय आज शहरांसाठी गंभीर का बनलाय? जसं आता मनीषाताईंनी सांगितलं आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इट्स अ प्रूव्हन फॅक्ट की कबुतरांच्या विष्ठेमधनं कधीही बरे न होणारे फुफ्फुसाचे आजार होतात, विकार होतात, जे अत्यंत गंभीर आहेत. हम्म. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जशी तुम्ही माझी पोस्ट वाचलीत तशीच अनेक जणांनी ती पोस्ट वाचली आणि मला डायरेक्ट मेसेजेस सुद्धा केलेले आहेत हम्म. की माझ्या मित्राची बायको अशीच गेली, त्यांचा 2 वर्षाचा मुलगा आहे. अशा अनेक घटना तिकडे घडल्या असतील. खरं सांगायचं तर मी दादरमध्ये राहत नाही. दादरशी मी फक्त येतो जातो तेवढा माझा संबंध आहे. हा. योगायोगाने परवा मी तिकडे गेलो होतो आणि मी जे चित्र बघितलं की अख्खं झाड किंवा बाजूला जी दुकानं आहेत त्या कौलारू दुकानं आहेत ती, हम्म. तर अख्खी कौलं काळी कुठ्ट दिसत होती. हा. मी म्हणलं हे असं कसं दिसतंय, तर बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की ती सगळी कबुतर आहेत हम्म. आणि हजारो कबुतरं तिकडे उडत होती. तर मी सहज ते शूट केलं. तेव्हा माझ्या डोक्यात की अजून 4 दिवसांनी असं काहीतरी त्याचं इतकं गंभीर स्वरूप आणि इतकं म्हणजे मुंबई सारख्या महानगरीचा पालकमंत्री त्याला ह्याच्यात इन्व्हॉल्व व्हावंसं वाटतं आणि पालकमंत्री ना अख्खं देवेंद्रजींसारख्या सरकार, इतक्या मुख्यमंत्रीच. हम्म. सक्षम मुख्यमंत्र्यांना हम्म. त्यात ओढावंसं वाटतं. म्हणजे त्यांच्या डोक्यावर किती वेगवेगळे प्रेशर्स असतील, तर हम्म. इतक्या छोट्याशा कारणासाठी इतक्या सक्षम मुख्यमंत्र्यांना ह्यात आपण ओढावंसं वाटतं आणि मग ते स्वतःला जे हवं, स्वतःच्या समाजाला जे हवं ते करून घ्यावंसं वाटतं. हम्म. याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट मुंबई शहरासाठी कुठली आहे असं मला वाटत नाही. आणि मी जरी मध्ये राहत नसलो तरी मी हम्म. मुलुंडमध्ये राहतो हा. आणि मुलुंडमध्ये सुद्धा ईस्ट वेस्ट ब्रिज आहे, तिकडे महानगरपालिकेने बाकायदा नोटीस लिहिलेली आहे की हम्म. इकडे धान्य घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. हम्म. तरीही सुद्धा तिकडे धान्य घातलेलं असतं. तिकडे एक नाला आहे, त्या नाल्यावर ब्रिज आहे, त्या अभिजित, नाल्यावर सुद्धा अभिजित, अगदी खूप धान्य तुम्ही घातलं सांगताय जातं. ते फक्त थोडंसं त्याच्यामध्ये ऍड करतो. हा, मुंबई असेल, पुणे असेल, मुंबई, ठाणे ही सगळी शहरं आहेत ना, या शहरांमध्ये जाळ्या असतात ना, जाळ्या, घराच्या ग्रिल लावणाऱ्या जाळ्या, जाळ्यांचं हजारो कोटींचं मार्केट तयार झालंय, मार्केट. कारण करेक्ट. आपल्या घराला आपण आता पिंजरा बनवून ठेवलंय, ते पक्षी बाहेर फिरतात आणि पिंजऱ्यात माणसं राहतात, अशी परिस्थिती आता. आणि मग बरोबर. विद्याताई मला सांगा, जर अशी परिस्थिती आहे, न्यायालयानं हे मान्य केलं, रिपोर्ट घेतले, सगळं सिद्ध झालं की हे घातक ठरतायत हे, मग एवढं करून सुद्धा हिम्मत होत नाही. आज आज त्याचं त्याचं नाव सुद्धा त्या कबूतर जाळी म्हणतात, त्या जाळीला, ह्या जाळीत माणूस अडकला, पण तरी सुद्धा आज ही हिम्मत कशी होते? कायद्याच्या पुढे जाऊन आम्ही करू शकतो, जुमानत नाही तुम्हाला, ही हिम्मत कशी होते? विलासजी, मला फक्त एक प्रश्न मांडायचा इकडे, प्लीज. की हल्ली आपण धर्माच्या नावाखाली कुठलीही गोष्ट धर्माच्या नावाला जोडणं हा. हे आता इतकं सहज झालंय ना, की काल पण तुमची चर्चा होती कुठलं खालीद का शिवाजी का काय, त्याला सुद्धा धर्माच्या नावावर जोडण्यात आलं. काय? म्हणजे कुठलाही हो. प्रश्न तो राजकीय बनवायचा आणि त्याला धर्माच्या नावाला जोडायचं. हम्म. पण आपण सगळेजण मुंबईकर आहोत, हो. मुंबईमध्ये राहणारे लोक आहोत. मुंबई किंवा पुणे किंवा दिल्ली असो, अशा मोठ्या मोठ्या शहरांचा पर्यावरणाचा प्रश्न इतका गंभीर बनलेला आहे. आणि असं असताना त्या पर्यावरणाला आपण डिस्टर्ब करतोय, त्या पर्यावरणाचा आपण ऱ्हास करतोय. पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन म्हणावंसं वाटतं की स्वतःला पुण्य मिळतंय, हा सगळा आटापिटा कशाला चाललाय? की मेल्यानंतर आपल्याला पाप पुण्याचा हिशोब केला जातो आणि आपल्याला जर काही गेलो, आपण काही कबुतरांना दाणे टाकलं तर आपल्याला पुण्य मिळतं. ही जी भावना आहे ही बरोबर आहे का? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आपण काही चांगलं माणसं काम मेल्यावर करा पाप ना. लागेल ना. हो, हे बघा ना, म्हणजे काय चाललंय. म्हणजे कबूतर तिकडे, कबूतरखाना जर दादरचा बघितला तर इतकं भयंकर आहे तिथे, की तिथे आपण गेलो तरी असं नाक बंद करून जावं असं वाटतं. कारण तिथले लोक राहत कसे असतील. हा. मी विलेपार्ल्यामध्ये राहते. पार्ल्यामध्ये पण पार्लेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि समोर जैन मंदिर आहे. तिथे पण कबूतरखाना होता.
परंतु तिथे पण लोक येऊन टाकायचे, पण तो बंद केला. आता 1-2 वर्ष झाले तो बंद केला. तर अशा प्रकारे कबूतर जर काय त्याच्या विष्ठेने आणि त्याच्यातनं जर काय फुफ्फुसांसारखे आणि इतर जर काही विकार होत असतील तर मला असं वाटतं ते बंद केलेच पाहिजे. त्याच्यात पाप पुण्याचा प्रश्न येतोय कुठे? पण तुम्ही जे काय जबरदस्तीने करताय, कोर्टाच्या आदेशाचं पालन करत नाहीये, म्हणजे उद्या म्युन्सिपल कमिशनरने काय कोर्टाने त्यांना बोलायला पाहिजे काय? तुमची प्रत्येक राज्य नागरिकाची कायद्याचं आहे ना. जबाबदारी आहे. कायद्यापेक्षा मोठे झाले का? कायद्यापेक्षा कोणीच मोठं नाही हे विसरता कामा नये. आणि तुम्ही समाज, तुम्ही धनदानगे आहात म्हणून तुम्ही काय वाटेल ते कराल काय? अरे कबूतर आज नकोय, म्हणजे लोकांना त्रास होतोय त्या एरियामध्ये राहणाऱ्या. या प्रत्येकांना मला वाटतं एक पिंजरा द्या आणि 2-2 कबूतर द्या आणि घरात बसून तुम्ही त्यांना दाणे टाका. परंतु कुठेतरी ज्या एरियामध्ये तुम्ही राहत नाही, जिथे तुमचा काही संबंध नाही, अशा ठिकाणी तुम्ही येणार आणि ते कबूतर तिथे ऐत खाऊन जाणार आहेत. त्यामुळे आता मी तुमच्या कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी ऐकलं, लोक म्हणत होते की काय भूतदया नाही का, अमकं नाही का, तमकं नाही का. अरे मग तुम्ही गरीब झोपडपट्ट्यांमध्ये अनेक मुलांना शिक्षण नाहीये, आरोग्य नाहीये, खायला नाहीये. आज डाळीची किंमत इतकी वाढलेली आहे. हा जैन समाज कधी महागाईवर आंदोलन करतो का? नाही करत. तर गरिबांच्या मुलांना आज मुंबई सारख्या शहरामध्ये इतके कुपोषित मुलं आहे, आदिवासी पाड्यांमध्ये आहेत, सगळ्या महाराष्ट्र संबंध देशभर आहेत, पण त्यांच्यासाठी तुम्हाला करावं असं वाटत नाही. कारण तुमच्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की ह्याच्याने प्रश्न तुम्हाला पुण्य मिळणार नाही, तर कबुतरांना घालून पुण्य मिळेल, असं काहीही नसतं. ही सगळी अंधश्रद्धा आहे. हा सगळं एक मला तर असं वाटतं हे माणसाने अतिशय अवडंबर माजवलंय सगळं. आणि हे कबूतरखाने कोर्टाचा जो निर्णय आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे आणि हे कबूतरखाने सगळे हटलेच पाहिजे. आणि पहिल्यांदा माणसाचं आरोग्य ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे, नंतर समाज, धर्म हे सगळं नंतर. नक्की. आपल्यासोबत विश्वास पाठक आहेत. विश्वासजी, मुद्दा मी तुमच्याकडे सगळ्यात शेवटी आलो त्याचं कारण असं आहे की वेगवेगळी मतमतांतरं तुमच्यापर्यंत आली पाहिजेत. काय भावना आहे ती पण तुम्हाला कळली पाहिजे. खरं तर आपल्यासोबत जैन अल्पसंख्याक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी थोड्याच वेळात जोडले जातील. त्यांची भावना आपण ऐकून घेऊयात, त्यांच्याही भावनेचा आपण सन्मान करूया. पण मुद्दा असा आहे, न्यायालयाने निर्णय दिला, मुंबई महानगरपालिकेनं त्याची अंमलबजावणी केली, राग रोष व्यक्त झाला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर केला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची समजूत काढली आणि सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही म्हणताय तसं होईल. आता एवढं सगळं होऊन सुद्धा, एवढे सगळे लाड करून सुद्धा आज अशा प्रकारचा धुडगोस घालण्याची काय गरज होती? हा धार्मिक अतिरेक सरकार का सहन करतंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकावर कारवाई नाही, आज एक अटक नाहीये. नाही, कारवाईबद्दल मी बोलतो. विलासजी, मला फक्त 2-3 तथ्य मांडायचे आहे. प्लीज सर. की संविधानाने आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्माला आपापल्या प्रतिनिधी आणि जी काही आपली श्रद्धा आहे त्याप्रमाणे प्रॅक्टिस करण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे. मात्र ते करत असताना इतर कोणाला त्याचा त्रास होणार नाही याची देखील काळजी घेणं अपेक्षित असतं. बरोबर. आता जैन धर्माकडनं आपण कबुतरांना जेव्हा अन्नधान्य देतो तर त्याच्या मागची त्यांची मान्यता अशी आहे की ते पूर्वजांपर्यंत आपलं म्हणजे अन्न जातं किंवा त्यांचे आपल्याला काय म्हणतात तर पुण्य मिळते. अशा प्रकारची ती मान्यता हरकत नाही ते करायला. मात्र जैन धर्म हा संपूर्ण भारतामध्ये आहे, संपूर्ण जगामध्ये आहे. पण ही प्रथा माझ्या माहितीप्रमाणे केवळ मुंबईपुरतीच आहे. त्यामुळे प्रथा खरंच कशी आहे काय आहे याचा देखील अभ्यास होणं आवश्यक आहे. दुसरं, याच्यामुळे कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि इतर गोष्टींमुळे त्याचा काही त्रास होतोय का, नंतर हेल्थवर त्याचे काही परिणाम आहेत का, तर त्याचे देखील मला वाटतं बऱ्यापैकी रिपोर्ट्स आहेत. त्यामुळे त्याचा देखील विचार करून त्याच्यावर नक्कीच विचार करणं आवश्यक आहे. खरं तर माननीय न्यायालयाने हे मॅटर हाताळायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी निर्णय देऊन बीएमसीला सूचना केल्या की हे कबूतरखाने तुम्ही बंद करा. त्याप्रमाणे बीएमसीने ताबडतोब ते ऍक्शन देखील घेतली. ही ऍक्शन घेतल्यानंतर जनभावना आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी लक्षात घेता खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी काल अतिशय संतुलित अशी भूमिका घेतली, ज्यामध्ये माननीय न्यायालयाचा आदर देखील राखला जाईल, त्याची ऑर्डर देखील एक्झिक्यूट केला जाईल आणि हे टप्प्याटप्प्याने कसं कमी करता येईल अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतला. हे केल्यानंतर उद्याच्या डेटपर्यंत न थांबता हा जो काही झुंडशाही झालेली आहे ही अतिशय कंडेमनेबल आहे. याला कोणी डिफेंड करू शकत नाही. हे चुकीचंच आहे. इथे न्यायालयाचा देखील अवमान आहे आणि शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा देखील याच्यामध्ये अलिगेशन्स आहेत. याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे की
की सरकार याच्यावर कारवाई करेल, ऍक्शन घेईल आणि कोणी असं म्हणतात ना की कोणी ऍक्शन न होता फ्री होईल असं मला वाटत नाही. सर, तुमची भूमिका बरोबर आहे. फक्त ना महाराष्ट्राला कळावं म्हणून मी जरा इथे एक व्हिडिओ दाखवतो. शांततेच्या मार्गाने जेव्हा आज आंदोलन झालं ना, त्या शांततेच्या मार्गाच्या आंदोलनामध्ये नेमकं काय झालं हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि सकाळपासून आत्तापर्यंत अशी एकही बातमीने कुणाला ताब्यात घेतलं, बाहेरचे कोणतरी आले म्हणे, मग ते समाज विघातक लोक होते का, समाजकंटक होते का, मग ते पोलिसांनी का शोधले नाहीत, त्याच्यातले प्रश्न अनेक आहेत, ते दाखवतो. पण इथं काही व्हिडिओ मला दाखवायचे आहेत, काय महिलांच्या बद्दलचे. हे आता जे बाजूला चालले ते व्हिडिओ आहेत ते. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं दिसतंय की चाकू सुद्धा, हे बघा त्यांच्या हातात, आता चाकूचं वाटप करायची काय आवश्यकता आहे? हे 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 बघत नाही का महाराष्ट्र? महाराष्ट्र का आंधळा आहे का? हे बघा, पोलिसांना माहित नाही हे कोण वाटतंय, हे चाकू वाटायचे काय, हे काही तर हे बघा बाजूला पोलीस आहेत. हे कसलं शांततेचं आंदोलन आहे? हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना. ही सूट कशासाठी, एवढे लाड कशासाठी, हा सवाल जर विचारला तर चुकलं काय? आणि हे जे चूक आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे. आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं प्रशासनाचं काम आहे, सरकारचं काम आहे, सरकारनं ते केलं. मग हे अशा पद्धतीनं तिथं हातात याच महिलेनं रागाच्या भरात स्वतःला काय केलं असतं, जबाबदार पुन्हा पोलिसांना धरलं असतं, पोलीस पुन्हा ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. म्हणूनच मला आता या सगळ्याबद्दल विचारायचं आहे. आपल्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जैन अल्पसंख्याक समाजाचे ललित गांधीजी आहेत. काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मी पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. विश्वास सर, मुद्दा हाच आहे. तुम्ही बघू शकता याच्यात कुठेही अतिरंजितपणा काही नाहीये. हे असं घडलं पण कारवाई होत नाही. सकाळी मंत्री महोदयांना विचारलं, पत्रकार विचारत होते कारवाई होणार का? मंत्री महोदय लोढा काय म्हणत होते, तुम्ही कारवाईबद्दल का विचारता? विचारायचं नाही कारवाईबद्दल, होणार नाही तर कोणावर कारवाई. नाही विलासजी, बघा देवेंद्र फडणवीसजी हे स्वतः मुख्यमंत्री आहेत, स्वतः गृहमंत्री देखील आहेत. त्यामुळे यांच्या शासनामध्ये कोणालाही स्पेअर केल्या जाणार नाही, कारवाई नक्कीच होणार आहे. आता उद्याच हायकोर्टामध्ये डेट आहे, त्या डेटमध्ये हायकोर्ट या आजच्या घटनेची देखील संज्ञा घेणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की हायकोर्ट देखील या गोष्टीचा आदेश देईल आणि त्याचं ताबडतोब एक्झिक्युशन, कार्यवाही हे सरकार नक्कीच करेल असा मला विश्वास आहे.